मुळात तर असं आहे की कुठलंही धरण होताना त्याचा एक प्रकल्प सिंचन आराखडा तयार केला जातो। आता झालंय काय, प्रकल्प सिंचन आराखडा राहिला बाजूला आणि डिमांड ड्रिव्हन योजना तर सुरू झालेल्या आहेत। वास्तविक पाहता ज्यांच्याकरता पाणी आरक्षित केलेलं आहे ह्याचा मूळ सिंचन प्रकल्प आराखडा असतो आणि म्हणून इंदापूर तालुक्याचं अस्तित्व सोलापूरच्या नियोजनामध्ये असेल नाही तर पुण्याच्या नियोजनामध्ये असेल, इंदापूर तालुक्याचं अस्तित्व ह्याच्यामध्ये असणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने आमचा प्रयत्न राहील। दुसरा महत्त्वाचा मुद्दा ह्याच्यामध्ये असा आहे की उजनीमध्ये ह्या पाण्यामध्ये प्रदूषण फार व्हायला लागलेलं आहे। ठीक आहे, आता पाणी वाहून गेलं, जे काय होतं प्रदूषित काही प्रमाणात कमी झालं, पण पिंपरी चिंचवड, पुणे महानगरपालिका, कुरकुमची MIDC ह्यातलं जे वेस्टेज आहे आणि ह्याच्यामध्ये जे मोठ्या प्रमाणामध्ये जे काय पोल्युशन होतं आहे ह्याच्याकडे मात्र कोणाचंही लक्ष नाही। परवा जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा मी हा मुद्दा उपस्थित केला होता, कारण हे पाणी जर स्वच्छ राहिलं तर ह्याचा आरोग्याला फायदा होईल, शेतीला फायदा होईल, इंडस्ट्री एरियाला फायदा होईल आणि पिकांना पण फायदा होईल। आणि म्हणून आता भविष्यामध्ये उजनीच्या पाण्याचं प्रदूषण कसं रोखणार आपण ह्याच्याकडे पण लक्ष देण्याची गरज आहे।